कल्पना करा, तुम्ही रात्रीचे एकटे जात आहात. अचानक 10-12 भटके कुत्रे तुमच्या मागे धावत आहेत. पळायला जागा नाही, मदतीला कोणी नाही आणि पुढच्या 15 मिनिटात हेच कुत्रे तुम्हाला फाडून टाकणार आहेत. ही कल्पना नाही तर पुणे जिल्ह्यातील काही महिन्यापूर्वी घडलेली सत्य घटना आहे. रात्रीचे 2 वाजले होते. एक महिला रस्त्याने घरी जात होती आणि काही क्षणातच 10-12 भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने तिच्यावर हल्ला केला. अखेर 15 मिनिटं सुरू असलेल्या या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. पण प्रश्न फक्त एका घटनेचा नाहीये. अलीकडच्या काळात पर्वती, डीपी रस्ता, कोथरूड, आंबेगाव आणि फुरसुंगी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक धक्कादायक घटना घडलेल्या आहेत. पुण्यात दरवर्षी तब्बल 25 ते 30 हजार नागरिक कुत्र्यांच्या चाव्याला बळी पडतात. प्रश्न इतका गंभीर बनला होता की पुणे महानगरपालिकेला यावर नवा उपाय शोधावा लागला. नेमका काय आहे हा उपाय, चला जाणून घेऊया. एका सोसायटीमध्ये एक महिला रोज भटक्या कुत्र्यांना खाऊ घालते. काही रहिवासी तिचं कौतुक करतात तर काही तिच्यावर संताप व्यक्त करतात आणि बघता बघता थेट वाद पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतो. ही फक्त एका सोसायटीची गोष्ट नाहीये. पुण्यात अशा घटना आता वारंवार घडत आहेत. एका बाजूला श्वानप्रेमी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की भटक्या प्राण्यांनाही अन्न मिळालं पाहिजे, तर दुसऱ्या बाजूला रहिवासी आहेत, त्यांची भीती आहे की श्वानांची संख्या वाढत आहे. लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेकदा हे वाद इतके टोकाला जातात की त्यातून पोलीस तक्रारी होतात, अगदी गुन्हेही दाखल होतात. मग प्रश्न असा आहे की भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणं हा अधिकार आहे की गुन्हा? भारतातील प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि प्राणी जन्म नियंत्रक म्हणजेच ABC रूल 2023 मध्ये या नियमानुसार भटक्या कुत्र्यांना पकडून दुसऱ्या ठिकाणी सोडता येत नाही. त्याची नसबंदी केली जाते, रेबीज लस दिली जाते आणि त्यांना पुन्हा त्याच परिसरात सोडलं जातं. महत्त्वाचं म्हणजे भटक्या कुत्र्यांना अन्न देणंही कायदेशीर आहे. पण शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बस थांबे, सार्वजनिक रस्ते, उद्याने, पार्किंग आणि सोसायटींच्या अंतर्गत रस्त्यावरील कुत्र्यांना खाऊ घालण्यास मनाई आहे. म्हणजेच कुत्र्यांना खाऊ द्या, पण योग्य जागी आणि नियम पाळून. हेच नियम प्रभावीपणे राबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने श्वान खाद्य समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत शहरातील 96 सोसायट्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या समितीत महानगरपालिकेचे अधिकारी, पोलीस अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणी कल्याण संस्था, श्वानप्रेमी आणि संबंधित सोसायट्यांचे प्रतिनिधी सहभागी असतील. ही समिती भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी योग्य जागा निश्चित करेल, नसबंदी आणि लसीकरणावर लक्ष ठेवेल, खाद्यस्थळांची स्वच्छता तपासेल आणि वाद निर्माण झाल्यास पोलिसांच्या मदतीने तोडगा काढेल. महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार फक्त जून महिन्यातच पुण्यात 4,500 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. म्हणून हा प्रश्न केवळ भटक्या कुत्र्यांचा नाही तर नागरिकांच्या सुरक्षतेचा आणि प्राण्यांच्या संरक्षणाचाही आहे. श्वान खाद्य समिती हा या दोन्ही गोष्टींमधील समतोल साधण्याचा प्रयत्न आहे. पण हा प्रयोग खरंच यशस्वी ठरेल का? तुमच्या सोसायटीत अशी समिती असावी असं तुम्हाला वाटतंय का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा.